चल चल. गॅरी चल ना. स्लोली चल ना, मी हिल्स घातलेत. हो बाबा ठीक आहे. हे बघ आलंच मंदिर आहे इथे. गॅरी हे काय तुम्हाला जंगलात घेऊन आलाय? दिस इज स्कॅरी, लेट्स गो बॅक. हे अगं स्केरी काय, जंगल कसलं? इथे मंदिर आहे, येतात लोक. चल आलंच की, फार नाही जायचं. गॅरी लिसन ना, अरे यार आपण असे बेसिक ऑर्डिनरी कपड्यात होत. मला असं लग्न नाही करायचंय, छान कपड्यात करूया ना. एकदाच लग्न होतं यार, चल परत जाऊ. हे अगं काय परत जाऊ? हे असंच लग्न करायचं आणि कपड्यांचं काय घेऊन बसलीस? हे बघ हे काही प्रिपरेशनची गरज नाही. ओके, जे प्रिपरेशन ते तिकडे रेडी आहे. तू चल ना फक्त यार, किती कारणं काढते. लिसन नो गॅरी, आपलं ते पेपर्स पण नाही मॅच केले. ते पेपर्स मॅच करून लग्न करतात ते वाला पण नाही केलंय. कसले पेपर्स? ते असतात ना, ते काहीतरी असं पत्रिका. अगं इथे पत्रिका आणि कसल्या हॉरोस्कोप घेऊन बसलेस तू? शना हे बघ, एक लक्षात घे, आपली मनं जुळली आहेत ना, बस आता फक्त लग्न करायचं. ओके चल, आता अजिबात कारणं काढू नकोस. पण लिसन तो गॅरी. चल 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 ना, चपला काढ ना. हा म्हटलं होतं ना, सगळं प्रिपरेशन झालेलं आहे. आता फक्त लग्न करायचं. आर यू रेडी? चल 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 चल. हे बघ दिसते मंदिर. गुरुजी नमस्कार. हो नमस्कार नमस्कार. हे सोमन गुरुजी. मुलगी अहो असं काय करता? हीच मुलगी, हिच्याच बरोबर लग्न करायचंय ना. आणि तिचे कपडे असे. गुरुजी अहो जरा घाईतलं प्रकरण आहे ना, सगळं थोडं घाईघाईत करायचंय ना. पण ठीक आहे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना. काय चालवायचं सगळं कसा. सना आय एम सो हॅपी. आपण इतक्या दिवसांपासून ज्या दिवसाची वाट बघत होतो तो फायनली दिवस आलाय. वी आर फायनली गेटिंग मॅरिड. आय एम सो हॅपी. काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुझा नवरा असं वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आहे कुठे तो? ते इथे नाहीये. मग गेला कुठे? माहिती नाही. आणि तुम्ही जे बोलताय हे खरं कशावर? नाहीतर काय, प्रत्येक वेळेस ही बाई इथे येऊन काही ना काही. एक मिनिट, बास बास बास. बघा सुलक्षणाबाई, तुम्ही प्लीज जाल का इथून? आमच्याकडे गेस्ट आलेत, त्यामुळे उगाच शोभा नको प्लीज. हे जस्ट वेट. शोभा इथे माझी आणि माझ्या मुलीची होती. तुमचा गुरु माझ्या मुलीला घेऊन पळून गेलाय. खर तर मी पोलिसात जाणार होते, पण नाही गेले. मग जायचं होतं ना, का नाही गेला? जा आणि पोलिसात कंप्लेंट करा. तुम्हाला सांगू का, मी माझी बाजू मांडू शकते. मग पोलीस बघून घेतील कुणाला काय करायचं ते. हे पा, खरं सांगू का, आता मला या गोष्टींवरती चर्चा करायची नाहीये तुमच्याशी. आमच्या घरात पाहुणे, तुम्ही आता इथनं जाऊ शकता. तुमची मुलगी, माझा नवरा आता काय मूर्खासारख्या गोष्टी करत असतील ना, यात मला आता वेळ घालवायचा नाही. निघू शकता तुम्ही. पोलीस काय करायचं ते बघून घेते. सरिताताई, काय चाललंय हे? हा, तुमच्या मुलांनी माझ्या मुलीला पळवून नेलंय आणि तुमची सून सांगते पोलिसात जा म्हणून. नाही ठीक आहे, जाते मी पोलिसात. हा, तुमच्या गुरुला पोलिसांनी पकडून देऊ देत, होऊ देत तुमची नाचक्की. मला काय? आणि ही तुमची राधिका वरचट असणारच ना. ती लग्नाची बायको आहे गुरुच्या, पण माझ्या मुलीचं काय? तिची बेआबरू झालीच ना. कोण लग्न करणार आहे आता तिच्याशी? पण ठीक आहे, तुमची अशीच इच्छा असेल ना, तर जाते मी पोलिसात. आमचंच नाणं खोटं आहे, त्याला कोण काय करणार? त्या पोट्याला तर सदानकदा उदस आठवत असते. सगळ्यांसमोर पुन्हा एकदा नाचक्की केली त्याने. हे आनंद, આ બધું શું છે? काय प्रकार चालू आहे?
पप्पा मी तुम्हाला सांगतो, नंतर सांगतो मी सगळं. नंतर कशाला, आताच सांग ना. हे काय प्रकार आहे ना? हे बाई कोण आहे? कशाला हे सगळं गुरु बद्दल बोलते? પપ્પા હું તમને બધું શાંતિથી સમજાવું છું. હમણાં રહેવા દો. थांबा थांबा कशाला? હા હું કહું છું, તમે આનંદના પપ્પા ના? હું સુલक्षणा, शनयानी मम्मी, त्यांच्या गुरुनी माझ्या मुलीला पळवून नेलंय. माझी मुलगी तर बावळट आहेच, माझ्या मुलीचं आणि ह्याचं अफेअर आहे. मला कळत नाही माझ्या मुलीने असं एका लग्न झालेल्या माणसाबरोबर का अफेअर केलंय. बापरे सरिताबेन, आज तर कहरच झाला. दिसतोय पिऊन टाईट होऊन आलाय. तुझी लायकी आहे का रे? हा? माझ्या शनू बेबीला हात लावतोस तू? लायकी नाही काढायच्या माझी. आता काढलीच आहे ना लायकी सगळ्यांसमोर. मी दाखवतो, मी शनयाशी लग्न करणार. शनू बेबी, oh my God! अरे बाबा, हा कुठे नेतोय गॅरी? शनू बेबी, आता काय करू मी, तुम्हीच सांगा. इथे आले तर ही लोक असे बोलतायत. काय करायचं? मी कुठे शोधायचं माझ्या मुलीला? तुम्ही सांगा. नाही તમે મને કહેજો, ગુરુला कोण अडवणार? तुम्ही सांगा. माझ्या मुलीचं तर वाटोळच झालं ना. शनाय तू आता अजिबात काळजी करू नकोस. आज एकदा का आपलं लग्न झालं ना की बस, मग तू बघच आपले सगळे चांगले दिवस सुरू होतील. चल सुरू कर गुरुजी. बाकी सगळं सामान आणलेलं आहे ना? सगळी तयारी आहे. फक्त मी हार विसरलो. हा रेंज पण नाहीये. फोन उचल मम्मा. फोनच लागत नाहीये मम्माचा. किड्याला कॉल करते. हॅलो, उचल ना. काय गुरुजी, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना. हे बघा, हाराचे, सामानाचे, या विधींचे सगळ्याचे पैसे म्हणजे दक्षिणा मी तुम्हाला देणार. चला फक्त आज ना विधी चांगली उद्या लग्न छान लावा. काही काळजी करू नका. हा. सगळं व्यवस्थित हो. ए शना, हा ए काय करतेस? ये ना. हो, मी रेंज शोधते. रेंजच नाही, नो रेंज. अगं कशाला? आता तू ये. चल गुरुजी विधी सुरू करते, ये लवकर. हा बरं आहे ना, रेंज नाही म्हणजे आता कोणाचं डिस्टर्बन्सच नाही होणार. हा, चल 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 ये बस. ते राहू दे. चल सुरू करे. चला गुरुजी आम्ही रेडी आहोत. तुम्ही सांगा. चला सुरुवात करूया. दोघं हात जोडा. गॅरी लिसन, हे बघ, मला लग्न असं नाही करायचंय. अरे सगळ्या असं काय करतेस? आपल्याला हेच हवं होतं ना. ऐक ऐक, मला सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? प्रेम आहे की नाही? या झालं तर मग बट बीट काही नाही शना. आता एकदा का आपलं लग्न झालं ना की बस विषय संपला. डोंट वरी, सगळं नीट होत. चल चल चल. हा, डोळे डोळे. श्रीमंत महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ओ माय गॉड, गॅरी हे काय करतोय? काय करू मी? इथे केड्या मम्मा कोणीच नाहीये.
ओके ठीक आहे, थँक्यू. राधा नाहीये, सगळीकडे विचारलं पण गुरु कुठेच नाहीये. शनू बेबीचं माझ्या पोरीचं काय होणार? तुमच्या पोरीचं काय होणार म्हणजे? आम्हाला राधिकाची काळजी. ती विनाकारण ह्या सगळ्यात सफर करते. आज येऊ दे गुरुनाथला चांगलंच खडसावते त्या. रेवती अगं अगं काय? का सहन करायचं प्रत्येक वेळेला तिने? हा गुरुनाथ ना प्रत्येक वेळेस काहीतरी कारण काढून त्रास देत राहतो. काही कोणाचं चांगलं बघवतच नाही त्यात. हजारदा समजावलं याला, हजारदा समजावलं पण नाही ऐकलं. गॉडवर घेऊन गेला असेल तर बैठाडीला तू. आई तुम्ही शांत व्हा बरं. मम्मी पप्पा हे सगळं व्हायला नको होतं. मला खूप लाज वाटतेय. राधिका શું બોલે છે તું? અરે તું અમારી દીકરી જેવી છે. તો એક કામ કર, તું पहिले हे गुरुचा प्रॉब्लेम सॉल्व कर. या प्रॉब्लेम आपण नंतर बघूया, होय ना? मम्मी तुम्हाला चालेल ना? अरे नो प्रॉब्लेम राधिका बेबी, चालेल मला. तू पहिले आपलं टेन्शन सॉल्व कर. पप्पा साची વાત કરી રહ્યા છો તમે. आपल्याला आता गुरुला शोधायला पाहिजे. कुठे शोधणार त्याला? कुठे गेला असेल तू? आई तुम्ही रडू नका बरं. मॅम मी मम्माला घेऊन जाते आता घरी. मम्मी पप्पा तुम्ही माझ्याकडेच या. आनंद पप्पा तुम्ही जशो प्लीज. ना टेन्शन नको घेऊ, आम्ही आमच्या बघू. तू जरा इकडे बघ सगळं. आई नका ना, शांत राहा बरं. बहिणी काळजी नका करू, आम्ही आहोत ना. या परत. ओम जपाकं दाशम दाशभ्यम मतदं तमं दर्पापगणम. गॉड कोणीतरी आलं तर बरं होईल. मम्मा नाही पण ऍटलीस्ट एनीबडी फ्रॉम गुलमोहर. ते मिशी अंकल आले ना तरी पण चालेल मला, पण प्लीज गॉड सेव्ह मी. आय डोंट वॉन्ट टू बी मॅरिड नाव. मंगळसूत्र आणलंय ना? हो आणलंय. मस्त आहे ना? नो वे, मी नाही घालणार आहे मंगळसूत्र. सॉरी गॅरी. काय प्रॉब्लेम काय? नाही प्रॉब्लेम काही नाही. नाही प्रॉब्लेम आहे अंकल. काय झालं? काय झालं यार? आपलं लग्न होतंय, मंगळसूत्र तर घालावं लागेलच ना. प्रॉब्लेम काय? पण 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 गॅरी ते ओल्ड फॅशन आहे ना. म्हणजे मी असं नेक मध्ये मंगळसूत्र घातलं तर ते माझ्या आउटफिट्सला नाही सूट होत. म्हणजे मी काय घालते बघ ना, मी जीन्स आणि टॉप्स वगैरे घालते तर त्यावर ते मंगळसूत्र नाही जात ना नेक मध्ये. अगं मग गळ्यात नाही घालायचं तर कुठे घालायचं मग? हातात ब्रेसलेट सारखं हल्ली मुली घालतात, फॅशन आहे. आता मंगळसूत्राची पण जागा बदलणार? नाही अंकल, फॅशन आहे, मी सांगते ना तुम्हाला.
अंकलने गुरुजी म्हणा मला. हो 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 गुरुजी, मी काय म्हणतो, पण समजा आपण घातलं हातात मंगळसूत्र तर काही प्रॉब्लेम नाही ना, चालेल ना? आता काय तुम्ही म्हणाल तसं हातात घाला, आता दुसरं काय. द्या, त्याआधी माझ्या हातात द्या, हळद कुंकू लावायचे. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गॅरीचं काय चाललंय हे सगळं? आय रिअली वॉजंट एक्सपेक्टिंग दिस. ओ माय गॉड, यांनी खरंच मंगळसूत्र आणलंय म्हणजे आता तर लग्न पण होऊन जाईल खरंच. एक तर मम्माचा फोन लागत नाहीये, काय करू मी? मी लोकेशन पाठवते मम्माला. येस, पण कसं? बघू. दे हात दे. अगं दे ना, हे काढ ना. हा, मम्मा कुठे आहेस यार तू? प्लीज कम अँड स्टॉप ऑल दिस. त्यानं काही भलत सलत करण्याच्या हाताला शोधलं पाहिजे. आई आपण कुठे शोधणार आपण? शनू बेबीचा मेसेज आलाय, लोकेशन पाठवलं त्यांनी. बघू. आम्ही जाऊन बघून येतो पटकन. हो चल. नाही सौमित्र, मी पण येते. नाही वहिनी, तुम्ही थांबा, आम्ही जातो. नाही गुप्ते भाऊ, आता मलाही बघायचंय पुढे काय वाढून ठेवलंय ते. तू जाणार असेल तर मीही येते. मी येणार. आई नाही राधिका, मला गुरुला ताप विचारायचा आहे. यावेळी त्यांनी जर का काही चूक केली ना तर मी माफ नाही करायची त्याला. चल आई सांगश. गुरुजी अंकल, एक्सक्यूज मी, एक मिनिट पॉज करा ना प्लीज. गॅरी लिसन ना, हे आपण असं इकडे लग्न करणं इम्पॉर्टंट आहे? आय नो मॅरेज इम्पॉर्टंट आहे, पण इथे आता लग्न करणं इम्पॉर्टंट आहे का? जर अजून बेटर ठिकाणी केलं असतं ना यार आपण. काय बोलते शनाया, आता कसली चांगली जागा? आपण दोघं आहोत, गुरुजी आहेत, सगळे विधी व्यवस्थित होतात, अजून काय पाहिजे? मस्त होईल लग्न, तू काळजी करू नकोस. मग ऍटलीस्ट मम्माला तरी बोलवायचं ना यार. कशाला? हे लग्न मोडायला? शनाया ऐक ना, सगळं व्यवस्थित तर चाललंय ना. एकदा लग्न पार पडू दे, मग सगळ्यांना भेटायला जाऊ, सगळ्यांचे आशीर्वाद घेऊ. काय प्रॉब्लेम आहे? हा, डोंट वरी, चल चल. पण 6 विधी झालेला आहे, आता सप्तपदी करायची आहे, म्हणून दोघं उभे राहा. सप्तपदी मीन्स ते 7 फेरे? हो, 7 फेरे. नाही, नो वे गॅरी, मी नाही करणार हे 7 फेरे वगैरे, प्लीज. शनाया असं काय करते? विधी असतो तो. चल चल चल.
चल चल ये ना. एकमेकाचा हात करा उजवा. फेरा मार. पहिली सुपारी. शनाया तिसरी सुपारी. मम्मा प्लीज या लोकेशनवर ये लवकर अँड सेव्ह मी प्लीज.